आज आपण बनवणार आहोत ब्रेड कटलेट। हे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिन पार्टीसाठी सुद्धा। तर चला मग सुरुवात करूया आपण ब्रेड कटलेट बनवायला। इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे शिजवून खिसून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपण पाऊण चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद घालायची आणि पाऊण चमचा आपण चाट मसाला वापरणार आहोत। 1 चमचा लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिरची मी एक बारीक कट करून घातलेली आहे आणि वरून कोथिंबीर घालायची। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे सगळे मसाले बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। इथं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। इथं मी ब्रेड घेतलेला आहे, त्याचे आपण कट करून घेतलेले आहेत चाकूने। आता एक ब्रेड स्लाइस आपण पाण्यामध्ये थोडी भिजवून घेऊया आणि ती आपण हाताने प्रेस करून त्याच्यातलं पाणी एक्स्ट्राचं सगळं काढून घेऊया। मी इथं सगळं हाताने दाबून पाणी काढलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये बटाट्याचं मिश्रण घालून घेऊया। आपल्याला ह्यामध्ये बसेल एवढं बटाटा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आपण ब्रेड स्लाइसने आपण ह्याला बटाट्याला कवर करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याचा एक रोल बनवून घेणार आहोत। मी इथं असेच सगळे रोल बनवून घेतलेले आहेत। आता आपण ह्यासाठी ब्रेड क्रम्ब घेणार आहोत। हे मी ब्रेडचेच स्लाइस बाजूचे होते, त्याचंच मी हे मिक्सरला फिरवून बारीक बनवून घेतलेलं आहे। हे आपण लावून घेऊया ब्रेडला, म्हणजे जरी कुठं बटाटा थोडाफार निघाला असेल तरी तो ह्या ब्रेड क्रम्बमुळे बाहेर येणार नाही तेलात आणि एकदम क्रिस्पी असे होतील। हे आपल्याला सगळे असेच तयार करून घ्यायचे आहेत। मी इथं सगळे असेच तयार करून घेतले आहेत। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण एक एक कटलेट घालून घेऊया। हे आपल्याला एका साईडने 2 ते 3 मिनिटं चांगलं फास्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि ह्याचे बुडबुडे थोडे कमी झाले की मग आपण हे पलटी करून घ्यायचं आणि आपल्याला दोन्ही बाजूनी एकदम चांगला गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। हे आता एका बाजूने चांगलं भाजलेलं आहे, तर आपण दुसऱ्या बाजूने पण 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत। आता आपलं हे भाजून झालेलं आहे, तुम्ही कलर बघू शकता। आता आपण हे काढून घेऊया आणि असेच सगळे आपण भाजून घेऊया राहिलेले पण। आता आपण हे सर्व करून घेऊया। हे आपण टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक यू।